हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली. आपल्याच देशातील काही गद्दारांनी मदत केल्याने ही पाकिस्तानी आणि बांगलादेशी पिलावळ इथं लपली आहे. पण आता केंद्र सरकारनं सर्व राज्यांना हाय अलर्ट दिल्याने सगळीकडे जोरात छापेमारी सुरू आहे. आपल्या राज्यात देखील अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारून कारवाई केली. अशातच नवी मुंबई पोलिसांनी पनवेलच्या करंजडे भागात 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याचं समजते. हे बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. या लोकांकडे बांगलादेशी पासपोर्ट होते, परंतु त्यांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र देखील मिळवलं होतं. आता अशा लोकांना सगळी रसद पुरवतो कोण, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. नवी मुंबई पोलिसांनी ही बनावट कागदपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मित्रांनो, पोलीस तर आपलं काम चोखपणे करतीलच, पण नागरिक म्हणून आपण देखील जागरूक राहायला हवं. अशा घुसखोर लोकांची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पाहिजे. देशाची सुरक्षता ही नागरिक म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे.